हरिओम. सर्व आरोग्य साधकांचं, योग साधकांचं, मी योग साधक मनोज मनापासून तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आणि सर्वांचं विशेष अभिनंदन की उत्तम आरोग्यासाठी तुम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे. आणि स्वतःला स्वतःमध्ये बदल करण्याचा विचार येणं हीच मुळी विकासाचं पहिलं लक्षण आहे. आणि या मार्गावरती तुम्ही आहात त्याबद्दल तुमचं विशेष विशेष अभिनंदन. व्हेरी नाईस. तर आजचं हे जे ओरिएंटेशन सत्र आहे, आता माझं आव्हान आहे, या सत्राचं तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे आणि जे आता या लाईव्ह वर्गामध्ये आहेत, ओके, व्हिडिओ बंद ठेवून ऐकू नका. याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हा. हातातलं काही काम असेल तर अर्धा ते 40 मिनिटासाठी बाजूला ठेवा आणि वही पेन घेऊन बसा. हे सत्र समजलं तर 30 दिवसांनी, ओके, भरपूर साधक म्हणतात मी जर हे केलं असतं तर बरं झालं असतं. ओके, पुढच्या महिन्यात मी नक्की करून बघणार आहे. आणि तो उद्या कधी येत नाही आपल्या जीवनामध्ये. असे उद्या आपण कितीतरी उद्यावरती ढकललेले आहेत. ओके, म्हणून वारंवार आपण पुन्हा त्याच त्याच चुका करतो, कारण आपण बदल स्वीकारत नाहीयेत. ओके, सो ज्यांना शक्य असेल त्यांनी चालू ठेवा, कंपल्शन नाहीये काही. तर हा जो नित्य योग साधना वर्ग आहे, हा हा नक्की तुम्हाला कशासाठी करायचा आहे? ओके, हा वर्ग करण्यामागचं तुमचं उद्दिष्ट काय आहे? ओके, मला चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करून पाठवा तुमचं उद्दिष्ट काय. जसं की आपण प्रवासाला निघालोत, कुठे जायचंय हे जर माहिती नसेल तर आपण कोणत्याही गाडीमध्ये नाही बसत. कुठे जायचं हे माहिती असेल तर एक्झॅक्टली तीच आपण गाडी पकडतो. ओके, मुंबईला जायचं असेल तर आपण कोल्हापूरच्या गाडीत नाही बसत, मुंबईच्याच गाडीमध्ये बसतो. ओके, अमेरिकेला जायचं तर अमेरिकेचंच विमान पकडतो, दुसरं नाही पकडत. येस, फंटास्टिक. येस, नेहाताई, थँक्यू. वेट लॉस साठी, फॅट लॉस साठी, आरोग्य चांगलं राहावे. ओके, छान अरुणाताई. पण कशाचं? शरीराचं, मनाचं, भावनांचं, आत्म्याचं. ओके, खूप पदर आहे त्यासाठी. येस, थँक्यू. हेल्दी लाईफस्टाईल साठी, वाव. फिटनेस साठी, टू फील एनर्जेटिक. वेट लॉस ऑल्सो. थायरॉइडच्या आरोग्यासाठी कल्याणीताई, 100% फायदा होईल. सर्वांगीण विकासासाठी वेट लॉस, फॅट लॉस, बॉडी फ्लेक्झिबिलिटी, स्टॅमिना, एनर्जी, ऑफकोर्स वेट लॉस. वेट लॉस, फॅट लॉस, मानसिक, शारीरिक. येस, थँक्यू. वेट लॉस, फॅट लॉस. येस, म्हणजे ऑलमोस्ट खूप लोकांना वेट लॉस करायचा आहे, फॅट लॉस करायचा आहे. वाव, व्हेरी नाईस. थँक्यू. थँक्यू. येस, पुढचा छान प्रश्न आहे. ओके, शक्यतो जुन्या साधकांनी उत्तर देऊ नका. हे मिळवण्यासाठी तुम्ही का कमिटेड आहात की इंटरेस्टेड आहात? ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल फॅट लॉसचे उत्तर दिलेले. ओके, फॅट लॉस साठी मी इंटरेस्टेड आहे की कमिटेड आहे? ओके, गुड. कमिटेड, कमिटेड, इंटरेस्टेड. हा, स्वतःशी, दुसऱ्यांशी नाही. ओके, उद्या हे वर्ग घेणारे मेले आणि तुम्ही साधना सोडून देणार आहेत का? ओके, इंटरेस्टेड असेल, जाऊ दे बा, त्याचा क्लास बंद पडला, मरू दे तिकडे, मी नाही करत उद्यापासून, हा पुरुष ठेवणार आहे का? क्लास असो नसो, शिक्षक असो नसो, माझी साधना चालू राहिली पाहिजे. माझी बांधिलकी साधनेशी आहे की जी माझं स्वतःचं जीवन उन्नत करणार आहे. व्हेरी नाईस. कमिटेड, कमिटेड, इंटरेस्टेड. थँक्यू. येस, तुम्ही योग्य उत्तर दिले त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि ज्यांनी कमिटेड उत्तर दिले आहेत त्यांचेच व्हिडिओ चालू आहेत, बाकीचे फक्त इंटरेस्टेड आहेत. झालं तरी ठीक आहे आणि नाही झालं तरी ठीक आहे. जी लोक इंटरेस्टेड असतात ना, आता या दोन शब्द खूप चांगले आहेत बघा, इंटरेस्टेड आणि कमिटेड. कमिटेड लोकांना कितीही अडचणी आल्या तरी ते त्यांची गोष्ट करतात. ओके, अडचणी किती होत्या, फॉर एक्झाम्पल, मला परीक्षा पास व्हायची आहे, लाईट असो नसो, ओके, घरी पाहुणे असो नसो, मी माझा अभ्यास सोडत नाही. ओके, मी फक्त परीक्षा देण्यात इंटरेस्टेड आहे. पाहुणे आले, अभ्यास नाही झाला. पाहुणे आले, व्यायाम नाही झाला. ओके, उशिरा जेवण केलं, अभ्यास नाही केला. सो मेनी रिझन्स आपण देतो. मग हा जो डिफरन्स असतो, जर तुम्हाला स्वतःचं आरोग्य चांगलं बनवायचं असेल तर स्वतःशी कमिटमेंट असणं खूप आवश्यक आहे. मग खूप लोकांमध्ये मी बघतो, आज ना ते सर नाही आले म्हणून मी आज योगा क्लासला गेलेच नाही, आज त्या मॅडम आल्या म्हणून मी आज योग साधना केलीच नाही, मला ते चांगलं वाटत नव्हतं. ओके, टीचरच्या चांगलं वाटण्यावरती किंवा योगा क्लासच्या चांगल्या वाटण्यावरती तुम्हाला चांगलं वाटणार आहे का? नाही. जोपर्यंत तुम्हाला स्वतःला जाणवत नाही की मला चांगलं व्हायचं आहे, चांगलं बनायचं आहे, चांगलं दिसायचं आहे, चांगलं काम करायचं आहे, तोपर्यंत बदल होत नाही.
ओके. चेहऱ्यावरती जोपर्यंत आतून हसू येत नाही, ओके, तोपर्यंत चेहरा सुंदर नाही दिसत. आपण बरेच जण प्रश्न विचारतात बघा, कसं चाललंय तुमचं? बरं आहे, ठीक चाललं. ओके, चेहऱ्यावरती भाव पण आपले तसे असतात. आणि एकदम छान चाललं असेल तर वा, आमचं खूप छान चालू आहे, चेहऱ्यावरचे भाव पण बदलतात. ओके, मग हा हा जो आतला आनंद आहे हा डेव्हलप करण्यासाठी हा वर्ग 100% तुम्हाला मदत करणार आहे. मग या वर्गामध्ये एकूण सकाळी 5 बॅचेस आहेत. पहिली बॅच सकाळी 5 वाजता चालू होते, दुसरी 6 वाजता, तिसरी 7 वाजता, चौथी 8 वाजता आणि पाचवी 9 वाजता बॅच चालू होते. प्रत्येकी 60 मिनिटाची बॅच आहे आणि संध्याकाळी 2 बॅचेस आहेत. एरवी 3 बॅचेस असतात, पण उन्हाळ्यामुळं एप्रिल मे महिन्यामध्ये 2 बॅचेस असतील, संध्याकाळी 5 वाजता आणि 6 वाजता. या सकाळ हा 5 आणि 2 7 पैकी ओके तुम्ही कोणतीही बॅच भरू शकता आणि वेळ असेल तर सगळ्या बॅच सुद्धा करू शकता. ओके, त्यामुळे पुढचा प्रश्न कोणाचा येणार नाही, मग मी सकाळी 7ची चुकली तर संध्याकाळी करू का? ताई तुम्ही सगळ्या सातीच्या साती बॅच करू शकता. ओके, वेळ असेल 2 करा, सकाळी करा, संध्याकाळी करा. येस, तुमच्यावरती त्या गोष्टी आहेत. ओके, आता प्रश्न बघा, छान आहे. सर, साती बॅच नाही जमल्या तर काय करायचं? सकाळी जमत नाही आणि संध्याकाळी जमत नाहीये. मग मला सांगा, तुम्ही मध्यरात्री काय 3 वाजता उठून करणार आहे का? हं? का सगळे झोपल्यावर रात्री 11 वाजता तुम्ही करणार आहे का? मग जे असे प्रश्न विचारतात ना, मला सातही बॅच जमत नाहीत. मग तुम्ही इंटरेस्टेड आहात की कमिटेड आहात? मग तुम्ही जी मरमर करतायत कोणासाठी करतायत? कोणासाठी नोकरी करतायत? कोणासाठी बिझनेस करतायत? ओके, याचा अर्थ तुम्ही स्वतःच्या शरीराला महत्व देत नाही, म्हणजेच तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याला सुद्धा महत्व देत नाही. साधं प्रिन्सिपल आहे ना. आपण आनंदी असेल तर आपलं कुटुंब आनंदी असतं का नाही हो? आणि आपण दुःखी असेल तर आपलं अख्खं कुटुंब सुद्धा दुःखी असतं. आपल्या आईला काय झालं? ओके, आपल्या बाबांना काय झालं? सगळं कुटुंब चिंतित असतं, चिंतेमध्ये असतं. मग आपण तंदुरुस्त असू किंवा आपल्याला दवाखान्यात ऍडमिट केले तर कुटुंब काय घरात काय सेलिब्रेशन करतात का? मग सेम थिंग हे लॉजिक आहे. जर मी स्वतःसाठी वेळ नाही काढला, मी एक्सरसाइज नाही केली, मी चांगला आहार नाही घेतला, तर माझं आरोग्य चांगलं नाही होणार. आणि कुठल्याही फॅड डाएटच्या मागे जाऊ नका, कसल्याही प्रोटीन पावडर खाऊ नका. काय काय चुकतंय त्याच्यामध्ये दुरुस्ती करा, छोटी छोटी दुरुस्ती केली तर या गोष्टी होणार आहेत. आणि हे साती बॅचेस घेण्यासाठी ओके अत्यंत क्वालिफाईड गुणवंत शिक्षक आहेत, त्यांच्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का? ओके, त्या शिक्षकांची नावं, सर्टिफिकेट्स मी तुम्हाला सांगू? येस येस, थँक्यू. मी माझी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. तर हे सगळे शिक्षक, एकच मिनिट. शेअर केली आहे. येस. तुम्हाला स्क्रीन दिसतीये चॅट बॉक्स मध्ये? मला कोणीतरी टाईप करून पाठवा येस म्हणून. येस, थँक्यू. आणि मी दिसतोय तुम्हाला साईडला छोट्या कोपऱ्यात? हं? उजव्या डाव्या कोपऱ्यात कुठेतरी दिसेल. येस येस, थँक्यू थँक्यू. म्हणजे आपलं आय कोऑर्डिनेशन राहील. तर माझा छोटासा परिचय करून द्यायचा झाला, माझं नाव आहे प्राध्यापक मनोज कुमार टापरे. मी व्यवसायाने प्राध्यापक आहे, गेली 15 वर्षापासून शिक्षकी या पेशामध्ये आहे. मी स्वतः MSc मास्टर्स इन केमिकल सायन्स केलेला आहे, सेट नेट मी क्वालिफाईड आहे. गेल्या 15 वर्षापासून ओके योग साधना ओके चं मी अध्ययन करत आहे आणि अध्यापन म्हणजे लर्निंग आणि टीचिंग ओके गेल्या 15 वर्षापासून अखंडपणे सुरू आहे. मी स्वतः बिहार स्कूल ऑफ योगा इथून सर्टिफाईड योग शिक्षक आहे. आणि तसंच मी हे बिहार स्कूल ऑफ योगाचं माझं सर्टिफिकेट आहे की जिथे मी स्वतः ओके 4+2 6 महिने जाऊन रेसिडेन्शियल कोर्स करून योगा लाईफस्टाईल कोर्स हा पूर्ण केलेला आहे. तसंच आरंभ योगा यांच्याकडून मी सुद्धा प्रीनेटल पोस्ट नेटल योगा म्हणजेच गर्भसंस्कार ओके पूर्वी आणि नंतर काय काय करायला पाहिजे, जीवन पद्धती आपण काय काय करायला पाहिजे, त्याचं सुद्धा मी सर्टिफिकेशन मिळवलेलं आहे. भारत सरकार योगा सर्टिफिकेशन बोर्ड यांच्याकडून सुद्धा जी लेवल 3 ची परीक्षा असते योगा टीचर आणि इव्हॅल्युएटर ओके ही सुद्धा परीक्षा मी क्वालिफाय झालेलो आहे. जनरली मी संध्याकाळी किंवा सकाळची बॅच घेत असतो. ओके, सध्या एप्रिल पासून मी हे 2-3 महिने या बॅचेस मध्ये नव्हतो, पण मी एप्रिल पासून आणि फार फार तर मे महिन्यापासून मी वर्गामध्ये डेफिनेटली असेल.
नंतर मी न्यूट्रिशनचा सुद्धा कोर्स केलेला आहे, न्यूट्रिशनिस्ट सुद्धा मी आहे. दुसरे आपले जे ट्रेनर आहेत ते आहेत डॉक्टर वैशाली घोडके मॅडम, ज्या सकाळी 6चा वर्ग घेतात. त्या सुद्धा सर्टिफाईड योग शिक्षक आहेत. ऋषिकेश हे जे भारतातलं जे एक स्थान आहे, योग नगरी म्हटलं जातं, त्या ठिकाणून त्यांनी 200 तासांचा मल्टी स्टाईल योगा ट्रेनिंग कोर्स पूर्ण केलेला आहे, टीचर ट्रेनिंग कोर्स पूर्ण केलेला आहे. त्या सुद्धा प्रीनेटल आणि पोस्ट नेटल योग टीचर आहेत, सर्टिफाईड योग शिक्षक आहेत. त्या स्वतः फेस योगा इन्स्ट्रक्टर व प्राणायाम आणि मेडिटेशन इन्स्ट्रक्टर सुद्धा आहेत, क्वालिफाईड योग शिक्षक सुद्धा आहेत. त्यानंतर आपले जे तिसरे जे ट्रेनर आहेत, त्या आहेत सायली कंसे मॅडम. त्या स्वतः व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. त्या सुद्धा भारत सरकारच्या आयुष मंत्रालय योगा सर्टिफिकेशन बोर्ड या सुद्धा क्वालिफाईड योग शिक्षक आहेत. लेवल 3 म्हणजे टीचर आणि इव्हॅल्युएटर हा कोर्स त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्या प्राणायाम मेडिटेशन इन्स्ट्रक्टर सुद्धा आहेत. तसंच त्यांनी फेस योगाचं सर्टिफिकेशन सुद्धा पूर्ण केलेलं आहे. त्या फेस योगा सर्टिफाईड वेल क्वालिफाईड शिक्षिका सुद्धा आहेत. त्या सध्या या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये संध्याकाळी 5चे ऍडव्हान्सचे वर्ग घेतात. म्हणजे आपल्या या नित्य योगा वर्गासोबत ऍडव्हान्सचे वर्ग सुद्धा चालू असतात, की जे आपण कमीत कमी 3 महिन्यांचा ज्यांनी ऍडव्हान्स नित्य योगा पूर्ण केलेला आहे अशा लोकांसाठी हा वर्ग आहे, ऍडिशनल वर्ग आहे. जनरली त्याचं मेन उद्दिष्ट आहे फॅट लॉस करणं आणि या वर्गाचे रिझल्ट फंटॅस्टिक आहेत. नंतरचे आपले जे शिक्षिका आहेत ते आहेत प्रज्ञा मॅडम. त्यांचा मी एक वेगळा फोटो ठेवलेला आहे. त्यांचा अगोदरचा फोटो आणि नंतरचा फोटो. त्यांनी जवळपास 1 वर्षामध्ये स्वतःचा 15 किलो फॅट लॉस केलेला आहे, फक्त सूर्यनमस्कार साधना, जेवणाच्या वेळा पाळून. तर त्या सुद्धा तुमच्या भेटीला आहे दररोज सकाळी. या महिन्यामध्ये त्या सकाळी 7ची बॅच आपली घेणार आहेत. तर त्यांनी डिप्लोमा इन योगा हा पूर्ण केलेला आहे. त्या स्वतः डिप्लोमा होल्डर सर्टिफाईड योगा टीचर आहेत. नंतर आपल्यासोबत आहेत मेनका मॅडम. मेनका बळे मॅडम. त्या सुद्धा सॉफ्टवेअर प्रोफेशनल आहेत. गुरुकुल नाशिक या ठिकाणून त्यांनी डिप्लोमा इन योगा ही योगाची पदवी मिळवलेली आहे. त्या सर्टिफाईड प्राणायाम आणि मेडिटेशन इन्स्ट्रक्टर आहेत, फेस योगा इन्स्ट्रक्टर सुद्धा आहेत. तसंच त्या भारत सरकार YCBच्या लेवल 2 क्वालिफाईड शिक्षिका सुद्धा आहेत. त्यानंतर आपल्यासोबत आहेत मेनका मॅडम सकाळी 9चा वर्ग घेतात. रेश्मा मॅडम आहेत, ज्या सकाळी पहाटे 5ची बॅच सध्या जी सुरू आहे ते पहाटे 5ची बॅच या रेश्मा मॅडम घेतात. त्या स्वतः सर्टिफाईड योग शिक्षिका आहेत. त्यांनी सुद्धा डिप्लोमा इन योग गुरुकुल नाशिक या ठिकाणाहून पूर्ण केलेला आहे. त्यांनी बॉटनी या विषयामध्ये मास्टर्स पूर्ण केलेला आहे. त्या सुद्धा स्वतः सर्टिफाईड भारत सरकारकडून सर्टिफाईड योग शिक्षिका आहेत. लेवल 2 शिक्षिका आहेत. योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर, जी खूप टफ एक्झामिनेशन असते. हे जे सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी कमीत कमी 6 महिन्यांचा अभ्यास या सगळ्या साधकांनी आणि शिक्षकांनी केलेला आहे. तसं त्या स्लिम स्मार्ट साधना हा एक गुरुकुल तर्फे राबवण्यात येणारा कोर्स आहे. तो सुद्धा त्यांनी स्वतः पूर्ण केलेला आहे. त्यानंतरच्या आहेत सोनम मॅडम. या ऍडव्हान्स वर्ग घेतात, सकाळी 7चा वर्ग घेतात. यांनी सुद्धा ऋषिकेश या ठिकाणाहून मल्टी स्टाईल योगा टीचर ट्रेनिंग कोर्स पूर्ण केलेला आहे. तसंच त्या फेस योगा इन्स्ट्रक्टर आणि मेडिटेशन प्राणायाम आणि मेडिटेशन इन्स्ट्रक्टर सुद्धा आहेत. त्यानंतर आपले योग शिक्षक आहेत तेजस्विनी मॅडम. MSc फिजिक्स त्यांनी केलेलं आहे. तसंच त्यांनी इंडियन योगा असोसिएशन यांच्याकडून यांच्या त्या मानद सदस्य सुद्धा आहेत. आणि अवियोग मुंबई या ठिकाणून त्यांनी 200 तासांचा मल्टी स्टाईल योगा टीचर ट्रेनिंग कोर्स पूर्ण केलेला आहे. त्या स्वतः सर्टिफाईड प्राणायाम आणि मेडिटेशन इन्स्ट्रक्टर प्लस फेस योगा इन्स्ट्रक्टर सुद्धा आहेत. मग हे जे तुमचे सगळे शिक्षक आहेत हे आहेत सर्टिफाईड योगा ट्रेनर्स. त्याच्यामध्ये फक्त वैशाली मॅडमचा फोटो नाहीये, पण त्या सुद्धा याच्यामध्ये आहे. ते सगळे तुमचे सर्टिफाईड योगा टीचर आहेत. आता ग्रुपवरती तुम्हाला डिटॉक ज्यूचा मेसेज आज येऊन जाईल किंवा उद्या येऊन जाईल. हे सगळे लाईफस्टाईल फॉलो करणारे शिक्षक आहेत, सगळे आनंदी हॅपी फेसेस. ओके, चला. मग या शिक्षकांकडून शिकायला तुम्हाला आवडेल का? सांगा बरं मला चॅट बॉक्स मध्ये किंवा हात वरती करून सांगा. आवडेल? येस. मग आता तुम्हाला वाटतंय का तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात, चांगल्या माणसांच्या किंवा सर्टिफाईड किंवा ज्यांना ऑफिशियली सर्टिफाईड सगळे शिक्षक आहेत. येस. मग तुमचे शिक्षक वर्गामध्ये जे जे सांगतील ना ते फक्त फॉलो करण्याचा प्रयत्न करा. रिझल्ट तुम्हाला 100% मिळेल. मी एवढी गॅरंटी देतोय तुम्हाला की तुमची आज जी मानसिक स्थिती, शारीरिक मानसिक स्थिती आहे त्याच्यामध्ये कमीत कमी 25% ते 50% फरक डेफिनेटली पडेल.
फक्त 30 दिवस. ओके. वर्ग चुकवू नका, एकही दिवस वर्ग चुकवू नका. आलं लक्षामध्ये? कमिटमेंट द्याल तुम्ही? ओके, हृदयावर हात ठेवा आणि म्हणा, आय एम कमिटेड. आय एम कमिटेड. काही झालं तरी मी माझी साधना चुकवणार नाही, कितीही अडचणी येऊ द्या. ओके, लहानपणापासून आतापर्यंत आपलं जे काही वय आहे, 40, 35, 50, किती अडचणी आल्या तरी आपण 2 वेळेस खायचं सोडलं का? नाही ना. हा, मग तशी कमिटमेंट योग साधनेशी ठेवा. आलं? किती सिंपल आहे. 2 वेळेस जेवायला आपण बघा, किती लेट होऊ द्या आपण वेळ काढतोच. शिल्लक राहिलेला भात सकाळी मस्त फोडणी द्यायला मस्त वेळ काढतोच, छान छान भात लागतो तो. ओके. तसाच, ओके, तशीच कमिटमेंट योग साधनेशी आपल्याला ठेवायची आहे. अग्री? येस, जमेल? येस. चला, आता पुढच्या ज्या महत्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या आपण समजून घेऊयात. ठीक. पुढची कन्सेप्ट आहे बीएमआय म्हणजे काय. ओके, ते मी मी तुम्हाला सांगतो मी. आता हा बीएमआय, ओके, ही कन्सेप्ट आपल्या सगळ्यांना समजून घ्यायची आहे. ओके. बॉडी मास इंडेक्स. ओके. जनरली या बीएमआय ही जी व्हॅल्यू आहे, ओके, जिम मध्ये म्हणा किंवा नॅचरोपॅथी मध्ये म्हणा, ओके, या सगळीकडे ही कन्सेप्ट शिकवली जाते. एकच मिनिट. येस. तर हा बीएमआय ची व्हॅल्यू जी आहे ती आपली, ओके, 25च्या आत व्हॅल्यू असली पाहिजे. 25च्या आत जर व्हॅल्यू असेल तर आपण हेल्दी असतो, आणि 20च्या खाली असेल तर आपण स्लिम आणि ट्रिम आपण असतो. मग हे जे बॉडी मास इंडेक्स आहे, हा कसा काढायचा, याचा हा फॉर्म्युला आहे. सिंपल फॉर्म्युला आहे बघा. ओके. तो कसा फॉर्म्युला केला जातो? बॉडी मास इंडेक्स, ओके, इज इक्वल टू वेट इन केजी, आपलं किलोग्रॅम मध्ये असणारं वजन, आणि आपल्या उंचीचा वर्ग. आपली उंची ही मीटर मध्ये घेतली जाते. आता सिंपल फॉर्म्युला मी तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये सुद्धा फॉर्म्युला पाठवतो. ओके, सर्वांनी आता चॅट बॉक्स मध्ये एक फॉर्म्युला येईल बघा, किंवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पण मी तुम्हाला शेअर करतो. एकच मिनिट. हा, येस, तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये मी फॉर्म्युला पाठवलाय. ओके. या फॉर्म्युलावरती क्लिक करा आणि तुमचा बीएमआय किती आहे की ज्याच्यामध्ये तुमची उंची टाका. ओके, त्याच्यामध्ये सेंटीमीटर, फूट हे सगळं दिलेलं आहे. ओके. जे ग्रुपवरती आहेत, व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला, ओके, व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा मी हा फॉर्म्युला मी शेअर केलेला आहे. हा बीएमआय कॅल्क्युलेट करा. हार्डली, ओके, 5 ते 10 सेकंद तुम्हाला वेळ लागेल, आणि यावरून तुमचा बीएमआय किती आला, ओके, त्याची व्हॅल्यू मला लिहून पाठवा. सांगा. सिंपल फॉर्म्युला आहे. येस. तुमची हाईट टाका सेंटीमीटर मध्ये. आता सेंटीमीटर मध्ये माहित नसेल तर ती व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? ओके. पुढे एक तुम्हाला मी चार्ट दिलाय बघा. ओके, इथे खाली बॉटमला बघा, इथे 5 फूट 2 इंच. ओके, 5 फूट म्हणजे किती सेंटीमीटर? 155 सेंटीमीटर. ओके, 4 फूट म्हणजे किती? 122. 6 फूट म्हणजे किती? 183. आणि त्याच्या पुढे इंचेस जर असेल तुम्हाला, 5 फूट 2 इंच, ओके, तर त्याच्या पुढे या व्हॅल्यू ऍड करा. म्हणजे 5 फूट 2 इंच असेल तर 152 अधिक 5 म्हणजे 157 सेंटीमीटर. ओके, 4 फूट 8 इंच म्हणजे किती? 122 + 20 142 सेंटीमीटर. ओके, स्क्रीनवरती बघा आणि तुम्ही बेरीज करा. ओके, सगळ्यांचं गणित चांगलं होतं असं मी समजतो 10वी पर्यंत. ओके, बीएमआय किती? येस, बीएमआय 23. फंटास्टिक. प्रज्ञाताई, बाकीच्यांनी कॅल्क्युलेट करा. येस, 29.4. सगळ्यांनी करा, कारण हे तुम्ही आता करा, कारण परत तुम्ही करणार नाहीयेत, म्हणून तुम्ही आता हे स्वतः होमवर्क करा. 28.1, 29.5, व्हेरी नाईस. ओके. 5 फूट 8 इंच म्हणजे किती होईल? 152 + 20 172. स्क्रीनवरती दिले बघा तुम्हाला. सेंटीमीटर टू फूट आणि इंचला सेंटीमीटर मध्ये कसं कन्वर्ट करायचं. ओके, हे 2 टेबल दिलेले आहेत. येस. 31, 29 व्हॅल्यू वाचतोय मी. 30, 25, 24, 30. येस, थँक्यू, थँक्यू फॉर युअर रिस्पॉन्सेस. आता या ज्या व्हॅल्यू आहेत ना, आता सर्वांनी स्क्रीनवरती लक्ष घ्या. तुम्हाला आता तुमच्या बीएमआय ची व्हॅल्यू तुम्हाला कळली आहे. ठीक. बॉडी मास इंडेक्स, ओके, माझं
शरीरामध्ये फॅटचं प्रमाण किती आहे यावरून हे दाखवतं, यासाठी हे कॅल्क्युलेट केलं जातं. आता हे फक्त तरुणांसाठी आहे, ऍडल्ट ज्यांचं वय 20 वर्षापेक्षा जास्त आहे अशा लोकांसाठी बीएमआय लागू होतो. 20 पेक्षा कमी असेल तर अशा लोकांनी हे जास्त कन्सिडर करू नये. आता ज्यांचा बीएमआय इथे बघा या रेंजमध्ये होता 18 ते 24.9, म्हणजे आपण 18 ते 25 अशी व्हॅल्यू पकडूयात. ओके, तुम्ही नॉर्मल आहात म्हणजे तुम्ही हेल्दी आहात. ओके, तुमच्या शरीरामध्ये स्नायूंचं फॅटचं प्रमाण योग्य प्रमाणात आहे. ओके, ज्यांचं 18 पेक्षा कमी आलंय, ओके, शक्यतो नसतात. ओके, तर अशा लोकांचं अंडरवेट असतात. मग अंडरवेट असतात म्हणजे काय, वजन त्यांचं कमी असतं, शरीरामध्ये स्नायूंचं फॅटचं प्रमाण अत्यंत कमी असतं. आणि 18 पेक्षा कमी असेल, ओके, अशा लोकांनी तुरंत डॉक्टरांना भेटावे, एवढं तुम्हाला मी सांगेल. आता पुढे जाऊयात. ज्यांचा बीएमआय 25 ते 29 आहे, ओके, अशा लोकांना बघा ओव्हरवेट या कॅटेगरी मध्ये मोडलं जातं. म्हणजे काय, पोटाच्या ठिकाणी फॅट्स वाढली आहे, नितंबाच्या ठिकाणी फॅट्स वाढली आहे, मांड्या वाढल्या, दंड वाढलाय, ओके, इथे फॅट्स वाढलेले आहेत, हे ओव्हरवेट आहे. ओके, ही धोक्याची पहिली घंटा आहे. ज्यांचा बीएमआय 30 आणि 30च्या वरती आहे, 30 ते 35, 35 ते 39, ओके, कारण देऊ नका व्यायामासाठी. ओके, ही तुमच्या डायबिटीजची सुरुवात आहे, हार्ट डिसीजची सुरुवात आहे, मेंदू विकाराची सुरुवात आहे, थायरॉइडची सुरुवात आहे, हे सगळी इथून सुरुवात होते 30च्या वरती. ओके, बाकीचे प्रॉब्लेम्स बंद करा. ओके, कारण देणं बंद करा. येस, आलं लक्षामध्ये? बीएमआय तुमच्या लक्षात आला? शो मी थंब. ओके, मला तुम्ही दिसतायत वेगळ्या स्क्रीनवरती. येस येस, थँक्यू. आता पुढे जाऊयात. खूप साधा प्रश्न आहे बघा, हे सर्वांनी ऍक्टिव्हिटी करायची आहे. ओके, माझे आदर्श वजन किती असावे? सगळ्यांना कळलं पाहिजे माझं नक्की वजन किती असलं पाहिजे. त्यासाठी हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला कोणी शोधलाय? ओके, तर हे फ्रेंच सायंटिस्ट आहेत. ओके, ब्रोका त्यांचं नाव आहे, पिएरी पाऊल पाऊल ब्रोका. ओके, यांनी 1871 साली हा फॉर्म्युला शोधला आहे आणि त्या दिवसापासून आजपर्यंत हा फॉर्म्युला सगळीकडे वापरला जातो. यांच्या फॉर्म्युलानुसार आदर्श वजन किती असावे इज इक्वल टू शरीराची उंची सेंटीमीटर मध्ये -100. ओके, आपली उंची सेंटीमीटर मध्ये काढा आणि त्यातून 100 मायनस करा आणि जी काही ती व्हॅल्यू येईल ते आहे तुमचं आदर्श वजन. मग आता तुम्ही जे होमवर्क केला होता ना, तुमची उंची तुम्ही सेंटीमीटर मध्ये मोजली होती, त्यातून 100 वजा करा आणि ती व्हॅल्यू किती आली सांगा बरं. करा, थोडस डोक्याला ताण द्या. ओके, म्हणजे व्यायामात सातत्य राहील. बरोबर. येस, फंटास्टिक, व्हेरी नाईस. 54, 51, 55 सर्वांनी भाग घ्या. ओके, पार्टिसिपेट इन दिस ऍक्टिव्हिटी. 55, 54, येस, 52, 62, थँक्यू, 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 व्हेरी नाईस. मग आता मला सांगा, सध्या तुमचं वजन किती आहे आणि तुमचं आदर्श वजन किती आहे? ओके, सध्याचं वजन वजा आदर्श वजन, सध्याचं वजन वजा आदर्श वजन. ओके, हा फॉर्म्युला टाईप करा आणि तुमचं वजन किती आहे ते मला सांगा, किती यायला पाहिजे ते सांगा मला. ठीक, इथे मी फॉर्म्युला लिहितोय, इथे मी ओके वरती लिहितोय इथे मी सध्याचे वजन वजा आदर्श वजन. किती डिफरन्स आला तो? 6 किलो, 5 किलो. ओके, श्रीदेवी म्हणतात रिपीट सांगू का? हा, तर तुमचं आताचं वजन काढा या फॉर्म्युल्यानुसार, शरीराची उंची सेंटीमीटर मध्ये, त्यातून फक्त 100 वजा करा. हे झालं तुमच्या शरीराचं असणारं आदर्श वजन. ओके, आणि त्यामधून तुम्हाला काय करायचंय, सध्याचं जे काही वजन आहे तुमच्या शरीराचं त्यातून आदर्श वजन वजा करा. जो काही डिफरन्स येईल तो आहे तुमच्या शरीरात असणाऱ्या अतिरिक्त फॅट्स, नको असलेल्या फॅट्स, त्याला आपण नको असलेल्या फॅट्स म्हणूयात. ओके, तेवढा तुम्हाला काय करायचा आहे, फॅट लॉस करायचा आहे. मग आता पुढचा प्रश्न येतो. ठीक आहे सीमाताई, रेकॉर्डिंग बघा. ओके, कारण आपल्याला 10 पर्यंत संपवायचे आहेत भरपूर गोष्टी, तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील आणि ही पीपीटी मी तुम्हाला शेअर करेल, डेफिनेटली सगळ्यांना शेअर करेल तुमच्या माहितीसाठी. पुढचा प्रश्न आहे,
फॅट लॉस आणि वेट लॉस मध्ये नक्की काय फरक आहे हे समजून घ्या. खूप महत्वाचा टॉपिक आहे. ओके. फॅट लॉस मध्ये आणि वेट लॉस मध्ये काय फरक आहे? आता फॅट लॉस म्हणजे काय? कमरेचा, पोटाचा, नितंबाच्या, मांडीचा इत्यादी विविध अवयवांचा साईज म्हणजेच घेर कमी होणे म्हणजे फॅट लॉस होय. हे करत असताना अनावश्यक चरबी कमी होणे याला फॅट लॉस असे म्हणतात. फॅट लॉसमुळे शरीरात अशक्तपणा कधीही येत नाही. उलट शरीरातील ऊर्जेच्या पातळीमध्ये वाढ होते. हे फॅट लॉस झाल्यावरती होतं. वेट लॉस मध्ये शरीराचे आदर्श वजन कमी होऊन मसल मास, बोन डेन्सिटी कमी होते. ठीक. म्हणजे काय? बऱ्याचदा फॅट लॉस होत असताना शरीरातील अतिरिक्त चरबी ही मसल मास व बोन डेन्सिटी वाढवण्यासाठी वापरली जाते. म्हणजे आपल्यातले बरेच जण म्हणतात मी ना सगळं करतो पण मला चेंज काही जाणवत नाही, पण बारीक झालीये पण माझं वजन तसंच राहिलं आहे. अशा लोकांसाठी काय होतं, तुमच्या शरीरातलं मसल मास, तुमच्या फॅट्स तुमच्या मसलमध्ये कन्व्हर्ट होतात किंवा बोन डेन्सिटीमध्ये तुमची कन्व्हर्जन होऊन जातं. त्यामुळे काहींना व्यायाम केल्यावर शरीर बारीक झाल्यासारखं वाटतं पण वजन तसंच राहतं. हे या या लोकांसाठी आहे. जर आपल्या शरीराच्या आदर्श वजनाच्या खाली वजन उतरले तर त्याला वेट लॉस असं म्हणतात. एक्झाम्पलनी समजून घेऊयात. ओके. बघा आता एक्झाम्पल आहे. समजा अनिताताई आहेत की अनिताताईंची उंची आहे 5 फूट 4 इंच. सेंटीमीटर मध्ये त्यांची उंची किती होईल? 162 सेंटीमीटर. लक्ष द्या बरं का. अनिताताई आहेत त्यांची उंची आहे 5 फूट 4 इंच. तर सेंटीमीटर मध्ये त्यांचं वजन झालं 162 सेंटीमीटर. मग त्यांचं आदर्श वजन किती झालं? त्यांची सेंटीमीटर मध्ये असणारी उंची वजा 100. ओके. हे झालं 62 किलो त्यांचं आदर्श वजन. आता पहिली केस समजून घ्या. सध्या अनिताताई यांचं वजन 80 किलो आहे आणि त्यांनी ते व्यायाम करून ओके जेवणाच्या वेळा पाळून 62 किलो पर्यंत आणलं म्हणजे आदर्श वजनापर्यंत आणलं तर त्याला आपण फॅट लॉस झाला असं म्हणूयात. आलं लक्षात? हात वरती करा. आलं लक्षात? ओके. 80 वरून 62 पर्यंत आणलं तर फॅट लॉस झालं असं आपण म्हणूयात. आता दुसरी केस आहे. अनिताताई यांचं आदर्श वजन 62 किलो आहे आणि त्यांनी ओके विविध उपाय करून प्रोटीन पावडर खाऊन अमुक खाऊन तमुक खाऊन 50 वरती आणलं तर त्याला आपण वेट लॉस झाला असं म्हणूयात. आणि या वेट लॉस मध्ये त्यांचं मसल मास, बोन डेन्सिटी कमी होते, गाल आत जातात, गालाची हाडं दिसतात, ओके चेहरा काळवंटो, सुरकुत्या येतात, तर या केसला आपण वेट लॉस म्हणतो. हा झाला अघोरी उपाय. ठीक. तर या वेट लॉस मध्ये आणि फॅट लॉस मध्ये हा फरक आहे. आता पुढे जाऊयात. हा जो वर्ग करून आपल्याला नक्की काय मिळणार आहे तर आपल्या 5 कोशांची शुद्धी आपली होणार आहे. आणि हे 5 कोश कोणत्या अक्षरामध्ये? ओके. हे बघा. सर्वात जे वरचा जो कोश आहे तो आहे अन्नमय कोश म्हणजे आपलं शरीर. जे आपल्या डोळ्यांना दिसतं ना इतरांचं शरीर, स्वतःचं शरीर, ओके ते म्हणजे अन्नमय कोश की जे अन्नापासून बनलेलं असतं. आपण जे काही खातो त्यातूनच या शरीराची निर्मिती होते. हाडं, मांस, मज्जा, ओके सगळ्याला अन्नमय कोश असं म्हणतात. दुसरा जो कोश आहे तो यापेक्षा सूक्ष्म आहे, तो आहे प्राणमय कोश. शरीरात वाहणारी ऊर्जा, अखंड ऊर्जा, ओके त्याला आपण प्राणिक ऊर्जा असं म्हणूयात. त्यापेक्षा सूक्ष्म आहे मन, त्याला मनोमय कोश असं म्हणतात. नंतर आहे विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. विज्ञानमय कोशालाच म्हणतात तर्कबुद्धी, विवेक असंही त्याला आपण म्हटलं जातं. मग या 5 कोशांचं महत्व काय आहे बरं? हा जो नित्य योग साधना आपण करणार आहोत या नित्य योग साधना करून पंचकोश सुधारण्यासाठी मदत होणार आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश यांची शुद्धी व्हायला सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला त्याची 100% अनुभूती येणार आहे. मग अन्नमय कोशाचं काम काय असतं? ओके. आपल्याला आरोग्यपूर्ण जीवन वाटणं, ओके हेल्थ आपली टिकणं, ओके आणि तारुण्य आपलं टिकणं हे अन्नमय कोशाच्या शुद्धीमुळे या गोष्टी मिळतात. प्राणमय कोशाच्या शुद्धीमुळे काय मिळतं? ऐश्वर्य मिळतं, पुरुषार्थ मिळतं. पुरुषार्थ म्हणजे कर्म करण्याची ताकद, योग्य काम करण्याची ताकद, ऊर्जा, उत्साह, ओके जबाबदारीचे जाणीव किंवा भान असं आपण म्हणूयात. ओज, तेज यांची वाढ होते, चेहऱ्यावरची चमक वाढते, कामामधली चमक वाढते आणि अशा लोकांचं ज्यांचा प्राणमय कोश शुद्ध असतो, ओके अशी लोक विविध ऍक्टिव्हिटीज मध्ये यशस्वी होतात. मनोमय कोशामुळे काय होतं? मनोमय कोश शुद्ध झाला तर आपली पर्सनॅलिटी चांगली बनते, व्यक्तिमत्व चांगलं बनतं,
आपल्यामध्ये धैर्य येतं, संयम येतं, मानसिक संतुलन ओके हे आपल्यामध्ये निर्माण होतं. आपल्या आजूबाजूला बघा ओके रागाने बोलणारे, तिरस्कार करणारे भरपूर लोक आहेत. ओके ऑफिसच्या ठिकाणी ओके जेलसी करणं ओके तर हे मानसिक संतुलन आपलं निर्माण होतं आणि मुळात आपण स्वतःलाच स्वतः समजून घ्यायला सुरुवात करतो, स्वतःवरती प्रेम करायला सुरुवात करतो. हे मनोमय कोशाचे लक्षण आहे. तसंच यामुळे एकाग्रता, बुद्धिमत्ता आपली वाढली जाते मनोमय कोश शुद्ध झाल्यानंतरच. किती अभ्यास करा, पण मनोमय कोश शुद्ध नसेल, तर लिहिलेलं, अभ्यास केलेलं लक्षात राहत नाही. याला कारणीभूत आहे प्युरिटी अन्नमय कोशामध्ये ओके टॉक्झिन्स असणं, प्राणमय कोशामध्ये टॉक्झिन्स असणं, मनोमय कोशामध्ये टॉक्झिन्स असणं. मग हा जो 30 दिवसाचा वर्ग आहे, हा जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केला, तर तुम्हाला या सगळ्या कोशांची शुद्धी होत असताना जाणवणार आहे. आणि विज्ञानमय कोश म्हणजे काय? लॉजिकल थिंकिंग आपली चांगली होते. मी हे करू का? हे मी करायला पाहिजे का नाही पाहिजे? हा जो विवेक आहे हा आपोआप तुमच्यामध्ये डेव्हलप होतो. आणि याचा परिणाम काय होतो? मानसिक शांतीमध्ये वाढ होते, संयमामध्ये वाढ होते, दृढतेमध्ये वाढ होते. ओके म्हणजे जे मगाशी जो शब्द होता ना इंटरेस्टेड आणि कमिटेड, त्यातला जो पहिला जो शब्द होता कमिटेड, या कमिटमेंट मध्ये तुमची वाढ होते. तुम्ही घेतलेल्या निर्णयावरती ठाम ठाम राहतात, धरसोड तुमची होत नाही. हे विज्ञानमय कोशाच्या शुद्धीचं लक्षण आहे. मग हे पंचकोश शुद्धी करण्यासाठी काय काय आपण करणार आहोत? ओके त्यातले जे 3 कोश आहेत ओके नित्ययोग साधने वर्गामध्ये जास्त फोकस केलेले आहेत. पहिला जो कोश आहे तो आहे अन्नमय कोश. ओके हा जो अन्नमय कोश आहे हा कशामुळे शुद्ध होणार आहे? नियमित योगासनं करून, आहाराचे नियम फॉलो करून आणि निद्रा म्हणजे झोपेचे नियम फॉलो केले तरच आपला अन्नमय कोश चांगला होतो. जर तुम्ही फक्त जेवणाकडे लक्ष दिलंय व्यवस्थित ओके आहाराकडे लक्ष दिलंय पण झोपेकडे लक्ष दिलं नाही तर हा कोश शुद्ध होत नाही. टाइम टू टाइम जेवण आहे, नियमित मी साधना करतो करते पण मला काहीच फरक पडत नाही. ओके तुमचा निद्रा हा जो झोपेचा फॅक्टर आहे तो व्यवस्थित नाही किंवा तुम्ही आसन व्यवस्थित करतायत, निद्रा व्यवस्थित घेतायत पण आहाराकडे लक्ष नाही. सर ना ज्यावेळेस वेळ मिळेल ना त्यावेळेस मी खाते बरं का. ओके तुमचा अन्नमय कोश शुद्ध होणार नाही. सेम थिंग प्राणायाम कोश आहे हा प्राणायामामुळं आपला शुद्ध होणार आहे. या नित्ययोग साधना वर्गामध्ये ओके 5 मिनिटासाठी विविध प्राणायाम तुम्हाला शिकवले जाणार आहेत. प्रत्येक आठवड्यामध्ये वेगवेगळे प्राणायाम तुम्हाला शिकवले जाणार आहेत. आपल्यातले भरपूर साधक प्राणायाम चालू झाले की वर्ग सोडतात. आमचा अनुभव आहे एवढ्या लोकांना आजपर्यंत जवळपास 37,000 पेक्षा जास्त लोकांनी ओके या योग साधना वर्गाचा लाभ घेतला आहे गेल्या जवळपास 3.5 ते 4 वर्षामध्ये. ओके हा 37,000 लोकांचा अनुभव आमच्या पाठीशी आहे. कारण तुम्ही एका बायस नजरेने भरपूर गोष्टीकडे बघत असतात. जसं तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल कोणी सांगितलं असेल किंवा तुम्ही समजून घेतलं त्या चष्म्यातून तुम्ही जगाकडे बघतात. तसं बघू नका. जे टीचर तुम्हाला शिकवतायत ना ते करून बघा 30 दिवस लहान बाळासारखं. ओके बघा जसं लहान बाळ आपल्या आईचं सगळं ऐकतं ना तसं टीचर काय सांगतात ना ते मनापासून करून बघा. त्याचा अनुभव घ्या, अनुभूती घ्या. मग तुम्हाला स्वतःमध्ये चेंजेस जाणवतील. तिसरा जो कोश आहे मनोमय कोश तो आपल्या ध्यान साधनेने आपला चांगला होणार आहे. ध्यान साधना आपण कोणती घेणार आहोत? ओंकार साधना आपण घेत आहोत. वर्गाच्या सुरुवातीला दररोज 11 राऊंड्स ओंकार आपण म्हणणार आहोत. खूप साधक ओंकार साधना स्किप करतात. त्यांना फक्त व्यायाम पाहिजे असतो. ओके म्हणजे त्यांचं लक्ष कशावरती असतं? आसनांवरती लक्ष असतं. ओके नुसतं ज्यांचं याच्यावर लक्ष असतं त्यांचा कोणताच कोश शुद्ध होत नाही. मग अशा लोकांमध्ये सातत्य राहत नाही, कन्सिस्टन्सी राहत नाही, कमिटमेंट राहत नाही, रागावर नियंत्रण राहत नाही, जेवणावर नियंत्रण राहत नाही. वेगवेगळे फॅक्टर आहेत. त्यामुळे लक्षात घ्या आपण फक्त अन्नमय कोशापासून बनलेलो नाहीयेत. आपल्या शरीरामध्ये ऊर्जा आहे, मन आहे, बुद्धी आहे, विवेक आहे. या सगळ्या कोशांची शुद्धी झाली पाहिजे आणि ज्यावेळेस हे सगळे कोश एकमेकांमध्ये हात घालून काम करतात त्याला आरोग्य असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? आरोग्य असं म्हणतात. मगाशी बघा उत्तर दिलं होतं हेल्दी बॉडी आणि हेल्दी माइंड पाहिजे. ओके हे 2 फॅक्टर पाहिजेत अन्नमयी कोशामधले फॅक्टर्स. मग ज्या व्यक्तीचे हे सगळे कोश शुद्ध असतात तीच व्यक्ती आरोग्यपूर्ण असते. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक. ओके अशा व्यक्तीत स्वस्थ असतात. ही स्वस्थची व्याख्या आहे. बॅलन्स्ड असतात. इंग्लिशमध्ये आपण म्हणूयात बॅलन्स्ड पर्सनॅलिटी, हार्मोनियस पर्सनॅलिटी.
ओके. आनंदी व्यक्तिमत्व अशाच लोकांचं असतं, ज्यांचे सगळे कोश व्यवस्थित शुद्ध असतात. मग या वर्गाचा, नित्ययोग साधना वर्गाचा कसा फायदा होणार आहे? ओके, एक एक आपण त्यातली कन्सेप्ट समजून घेऊयात. आता पहिली कन्सेप्ट आहे आहार. काय खावं, काय काय नाही खावं, त्याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला ग्रुपवर येईल. त्याच्यामध्ये मी जास्त डिटेल जात नाही. पण जे महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला सगळ्यांना सहज जमू शकतात. काय जमू शकतात? पहिली गोष्ट, ओके, ते आहे जेवणाच्या वेळा. जेवणाच्या वेळा तंतोतंत पाळा. आता महिला वर्गाचं म्हणणं असतं, सर घरातलं काम झाल्याशिवाय कसं जेवायचं हो? ओके, मिस्टर घरी जोपर्यंत येत नाहीत त्यांच्या अगोदर कसं जेवायचं? या सगळ्या धारणेतून कृपया बाहेर या. जीवन त्यांचं आहे, आजार त्यांचे आहेत, ओके, प्रॉब्लेम त्यांचे आहेत. स्वतःला त्यांच्याच प्रॉब्लेम सोबत जोडू नका. त्यांना सांगा, ओके, माझं लवकर जेवण करत आहे, तुम्ही आला तर आपण सोबत लवकर जेवू, नाही आला तर आपण, माझं मी जेवण पूर्ण करून घेते, सांगा. आपण बोलत नाही म्हणून न बोलण्याचा आपल्याला त्रास जास्त होतो. मग हे जेवणाच्या वेळा ज्या पाळायच्या आहेत, तर मग काय पाळायचे आहेत? सकाळचं जे जेवण आहे ते तुम्हाला दुपारी 1 वाजायच्या आत पूर्ण करायचं आहे. ओके. आणि संध्याकाळी 8 पूर्वी तुम्हाला जेवायचं आहे. हे जमू शकतं का? सोपं गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ओके, जमू शकते. खूप चांगली गोष्ट आहे. ओके, आता मागच्या महिन्यात ज्यांनी वर्ग केलाय, त्यांनी 8 ऐवजी काय करायचं आहे? तुम्हाला मी सांगतो. तुम्ही जेवण तुमचं आता 7:30 ला आणा. आणि ज्यांनी फेब्रुवारीमध्ये किंवा जानेवारीमध्ये वर्ग केलेला आहे, त्यांनी काय करा, आता जेवण तुमचं 7 वरती आणा. टप्प्याटप्प्याने आणा, ते लगेच येणार नाहीये. आता जर मी तुम्हाला विचारलं तुमच्या जेवणाचा टाइम काय आहे? 8:30, 9, 9:30, 10, कारण आमच्या बिल्डिंगमध्ये मी 10:30, 11 वाजता कुकरच्या शिट्ट्या पण ऐकलेल्या आहेत. ओके, नित्यनेमाने मी ऐकत असतो. ओके, काहींचं 9ला मालिका संपल्याशिवाय त्यांना जेवणच जात नाही बुवा. ते टीव्हीवरची मालिका बघत बघत, किंवा काहींचं ताट असतं, टीव्ही पुढे असतं. ओके. तर ते त्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. पण या जेवणाच्या वेळा तुम्ही पाळा. ज्यांच्या शरीरामध्ये, ज्यांचा बीएमआय, ओके, ज्या लोकांचा बीएमआय 30 पेक्षा जास्त होता, थांबा थांबा, 30 पेक्षा नाही, 25 पेक्षा जास्त होता, 26, 27, 28, अशा लोकांनी स्ट्रिक्टली जेवण तुमचं 7 वाजायच्या आत करण्याचा प्रयत्न करा. ज्यांचा बीएमआय 25 पेक्षा जास्त आहे, ओके, आणि 30 पेक्षा ज्यांचा जास्त आहे बीएमआय, त्यांनी कसलंही कारण द्यायचं नाही. सगळ्यांना जगाला डिक्लेअर करा, माझं जेवण 7च्या आत होणार आहे. ओके, इथे तुम्हाला एक्सक्यूज नाही चालणार, ज्यांचा 30च्या वरती बीएमआय आहे. मग जेवणात काय काय खायचंय तो व्हिडिओ क्लासमध्ये दिलाय, त्या गोष्टी तुम्हाला सोप्या जमतील. तुम्ही सगळ्या गोष्टी टेलर करू शकतात. म्हणजे काय करू शकतात? ठरवू शकतात, आता हे खायचंय, ते खायचंय. पण सगळ्यात अवघड काय जातं हो? हे अवघड जातं इथे. जेवणाच्या वेळा पाळणं अवघड जातंय. आपला सगळ्यांचा प्रॉब्लेम हा आहे. सर जमतच नाहीये. तुम्ही अगोदर ह्याच्यावरती काम करा. मग जेवणाच्या वरती काम करा. चपाती किती खायची, भाकरी किती खायची, ते प्रश्न नंतरचे आहेत. न्यूट्रिशनच्या दृष्टीने प्रश्न महत्वाचे आहेत. जेवणाच्या वेळा पाळा अगोदर. दुसरी गोष्ट काय करा, आठवड्यातनं एकदा, ओके, उपवास करा. आपल्याकडे बघा एकादशी असते. ओके, खूप म्हणजे आपलं जे शास्त्र आहे ना, खूप चांगलं आहे. ओके, मग एकादशी तुम्ही धरायला शिका. आता ते एकादशी कशी पकडा? एकादशी आणि दुप्पट खाशी, असं करू नका. साबुदाणा, पापड्या, ओके, भरपूर फळं, तसं फास्टिंग करू नका. पोटाला विश्रांती देणं म्हणजे उपवास, किंवा मराठीमध्ये काहीही न खाणं म्हणजे उपवास. आपण काय करतो? उपास, ओके, जो शब्द आहे ना, या उपासाला आपण साबुदाणा, रताळे, बटाटे वगैरे वगैरे काय काय खात असतो. आणि मी जे तुम्हाला म्हणतोय ते म्हणतोय उपवास. आणि हा जो उपवास आहे, हा 2 शब्दांपासून बनलेला आहे. एक आहे उप आणि दुसरा आहे वास. उप म्हणजे स्वतःच्या जवळ, वास करणं म्हणजे राहणं, स्वच्या जवळ राहणं. म्हणजेच स्वतःला ऑब्झर्व करणं, मनामध्ये येणारे विचार ऑब्झर्व करणं, वृत्ती ऑब्झर्व करणं. ओके, या ह्याच्यामध्ये अभिप्रेत आहे, उपवासामध्ये आहे. म्हणजे कधी होऊ शकतं, ज्यावेळेस आपण खाणं इनटेक रेग्युलेट करतो, खाणं बंद करतोस, त्यावेळेस आपलं लक्ष स्वतःकडे यायला चालू होतं. नाही तर डोक्यात बघा काय आहे, सकाळी काय भाजी करायची, सकाळ झाली की संध्याकाळी काय करायची,
मग दुपारी काय खायचं, मग संध्याकाळी काय खायचं, खाण्यावरती जास्त फोकस राहतो. आणि ठरवून जर आपण केलं की मला आता 16 तासांचा उपवास करायचा आहे, तर आपलं लक्ष इतर गोष्टीवरती जातं. दुसरा उपवासाचा फायदा काय होतो, पोटाला विश्रांती मिळते. पोट काय आपली कचरा कोंडी नाहीये. काही दिसलं की टाक पोटात, खाल्लं की चांगलं दिसलं चांगलं वाटलं की टाक पोटात. तिने आग्रह केला, ह्यांनी आग्रह केला, घे ग भात थोडासा, ओके घ्या की थोडासा भात, शिळा राहील नका वाया जाऊ देऊ, टाकला पोटात. हे काय डस्टबिन नाहीये पोट म्हणजे. पहिली गोष्ट संकल्पनेतून बाहेर या, अन्न कधीही वाया जात नाही. अन्न एक तर डायरेक्टली पोटामध्ये जातं किंवा डायरेक्टली जमिनीमध्ये जातं. पोटात गेलेलं अन्न काय होतं, जेवढं शरीराला गरज आहे तेवढं शरीर घेतं आणि बाकी सकाळी डिस्कार्ड करतं ना डिस्कार्ड. आणि सगळा मैला कुठं जातो परत, जमिनीमध्येच जातो ना. मग डायरेक्ट जर अन्न जमिनीत गेलं तर काय वाईट आहे का? दोन्ही गोष्टी एकच होतात ना. ओव्हरलोड शरीराला तुम्ही देतायत, पण शरीर काय करतंय, जेवढं पाहिजे ना तेवढंच घेतंय, बाकीचं शरीर काढून टाकतंय. हे समजून घ्या, ही संकल्पना क्लिअर करा, बिलीफ क्लिअर करा. त्यामुळे अन्न कधीही वाया जात नाही आणि पोटामध्ये विनाकारण शिल्लक राहिले म्हणून अन्न ढकलू नका. ओके, साधे नियम आहेत, साध्या साध्या गोष्टी त्या 100% तुम्हाला जमतील. तिसरी जी अन्नाची जी महत्त्वाची गोष्ट आहे, ताजं अन्न खा. ओके, जेवण तयार केल्यानंतर 1 तासाच्या आत जेवण करण्याचा प्रयत्न करा. गरम गरम जेवण करा. आता मी समजू शकतो जे ऑफिसला जातात, इव्हन मी सुद्धा माझ्यासारखे सकाळी डब्बा घेऊन जावं लागतं, पण आता ऑप्शन काही नाहीये. ओके, ज्यावेळेस जेवढं लवकर जमेल तेवढ्या वेळेस तुम्ही लवकर जेवण करा. ओके, हे तुमचे जेवणाचे नियम आहेत. आता ह्या त्याच्यामध्ये काहींचा डाऊट असतो की सर मला ऑफिसवरून यायलाच संध्याकाळी 8 वाजतात, मी काय करू? लवकरात लवकर जेवण्याचा प्रयत्न करा. रात्रीचं जेवण हलकं-फुलकं ठेवा. सूप्सयुक्त तुम्ही रात्री जेवण करा. हे तुम्हाला जमू शकतं. बाकी डिटेल तुम्हाला आहाराच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. ओके. नंतरची गोष्ट आहे, येऊयात आपण दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे आसन. आता या योग वर्गामध्ये सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणकोणत्या महत्त्वाच्या आहेत? सूक्ष्म व्यायाम दिले आहेत. ताण निर्माण करणारी म्हणजे स्ट्रेचिंगची आसनं दिलेली आहेत. पाठीचा कणा लवचिक करणारी आसनं आहेत आणि सूर्यनमस्कार. सूक्ष्म व्यायामामुळे काय होतं, सर्व सांधे, सर्व स्नायू, सर्व अवयव अवयव, मायक्रो जॉइंट्स हे मोकळे होतात आणि शरीरामध्ये प्राणशक्तीचं वहन, ऊर्जेचं वहन, रक्ताचं वहन सर्व सूक्ष्म अवयवांपर्यंत या सूक्ष्म व्यायामाने पाठवलं जातं. म्हणून दररोज वर्गामध्ये वेगवेगळे सूक्ष्म व्यायाम तुमचे घेण्यात येणार आहेत, वेगवेगळे तुम्हाला शिकवण्यात येणार आहेत. त्यामुळे सूक्ष्म व्यायाम कधी स्किप करू नका. सगळी स्ट्रेचिंग आसनं सुद्धा तुम्हाला शिकवणार आहेत. साइड स्ट्रेचिंग, फॉरवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग. ओके, वेगवेगळी आसनं तुम्हाला याच्यामध्ये शिकवण्यात येणार आहेत. त्यामुळे तुमच्या साइड फॅट्स निघून जायला मदत होणार आहे. पाठीचा कणा व पोट आणि पाठीवर ताण आणणारी आसनं आहेत. त्यामुळे तुमच्या मांड्याच्या, पोटाच्या, नितंबावरच्या फॅट्स कमी होणार आहेत. पाठीचा कणा लवचिक होणार आहे. आणि सर्वात जी बेस्ट एक्सरसाइज आहे, द बेस्ट, ती म्हणजे सूर्यनमस्कार. पहिल्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीने सूर्यनमस्कार शिकवण्यात येणार आहेत. आणि पुढच्या आठवड्यापासून ओके सूर्यनमस्काराचे 6 ते 12 राऊंड यांची तुम्हाला तुमची प्रॅक्टिस घेण्यात येणार आहे. ओके, हे झालं आसनांच्या बाबतीत. आता पुढची जी गोष्ट आहे ती आहे उत्तम आरोग्यामध्ये सगळ्यात जी महत्वाचा फॅक्टर आहे. ओके, आता स्क्रीनची आवश्यकता नाहीये. एकच मिनिट. ओके, पुढच्या फॅक्टरकडे आपण जाऊयात. मी आता जे काही सांगितलं तुम्हाला समजलं का? तुम्ही होतात का माझ्यासोबत? येस. सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे. ओके, आता जे काही तुम्ही शिकलात ना, कल्पना करा तुम्ही ते विसरून गेलात. पण ही गोष्ट विसरू नका. झोप. दररोज कमीत कमी आपण 7 ते 8 तास झोपलं पाहिजे. 7 ते 8 तास आपण झोपलं पाहिजे. आता वयानुसार काहींची झोप कमी होते. ओके, 50 नंतर, 60 नंतर जसे संसाराच्या जबाबदाऱ्या कमी होतात, मानसिक ताणतणाव कमी होतात आणि साहजिकच जो नॅचरली झोप तुमची कमी होते. ओके, पण तसे साधक इथे कमी आहेत. त्यामुळे आपण जे आहेत सगळे जे मी वयोगट पकडतोय ते उपस्थित असणारे सगळे 30 ते 50 या वयोगटातले आहेत. ओके, तर आपल्याला जवळपास दररोज 7 ते 8 तास झोपणं आवश्यक आहे. आणि आयुर्वेदामध्ये एक म्हण आहे बघा. ओके, अर्ध रोगहारी निद्रा, अर्धे रोग व्यवस्थित झोप घेतल्यामुळं बरे होतात. अर्धे रोग कुठले? थायरॉइड, अंगदुखी, पाठदुखी, अंगावर सूज येतीये. ओके, स्मरणशक्ती कमी झालीये, चंचलता वाढलीये, राग खूप येतोय.
ओके, डोकं दुखतं सारखं, मायग्रेनचा त्रास होतो. ओके, लोअर बॅक पेन होते, काही नाही, सगळं एक्सरे वगैरे ठीक आहे, पण लोअर बॅक पेन होते, खांदे दुखतात. ओके, पोटामध्ये गॅसेस होतात, पोट साफ होत नाही, पिंपल्स येतात स्किनवरती. ओके, या सगळ्यांना आहे कारण आहे झोप. आणि आपण उपाय कुठे शोधतो? ही क्रीम लाव, ती गोळी खा, ही गोळी खा. प्रॉब्लेम आहे झोपेत. ओके. आणि ते मला उर्दू शायर आहे बघा, गालिब नावाचा, त्याची मन कायम आठवते. तो काय सांगतो? चेहरे पे थी धूल और उम्र भर गालिब आईना साफ करता रहा. ओके, चेहरे पे थी धूल और उम्र भर गालिब आईना साफ करता रहा. तसंच मित्र तुमचं आणि माझं झालेलं आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. समर्थ रामदास म्हणतात. ओके, तसं समजून घ्या, माझं काय चुकतंय. किती क्लास करा, हा क्लास करा, तो क्लास करा, उपयोग नाही होणार जोपर्यंत स्वतः ठरवत नाही मला बदल करायचा आहे स्वतःमध्ये. ओके, त्यामुळे या वर्गाची फी खूप कमी कमी आहे. 500 रुपये फी आहे. का ठेवली हे तुम्हाला कळेल. एवढे शिक्षक सांभाळायचे, ऑफिस टीम आहे, सगळ्या गोष्टीसाठी ते कुठंतरी हे चलन लागतं. म्हणून हे या क्लासची फी एवढी ठेवलेली आहे. नाही सुरुवातीला लॉकडाऊन मध्ये हे क्लास 2 वर्ष फ्री क्लास होते, पूर्ण फ्री क्लास होते. पण जसं लोकांची डिमांड वाढत गेली, मग हे सगळं चालवणं पॉसिबल करण्यासाठी या क्लासची फी आपण घेतो. आणि फी कसं की मानसिकता असते, फी भरली ना, नाही आता मी नियमित करते, फुकट म्हणलं ना मग चांगलं नसेल, हे कुठेतरी एक डोक्यामध्ये बिंबवलेल्या असतात गोष्टी. म्हणून या क्लासची फी आहे एवढी. ओके, ते फीचं जाऊ द्या. तर हे तुम्ही जी फी दिलीत ना, त्याच्या 1000 पट गोष्टी तुम्हाला या वर्गातून मिळतील. ओके, फक्त अटेंटिव्ह राहा, काही झालं तरी वर्ग चुकवू नका. आता पुढचा जो झोपेचा जो फॅक्टर आहे, जर 7 ते 8 तास झोपल्यानंतर शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स तयार होतात. कोणकोणते हॅपी हार्मोन आहेत शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो, जसं की त्याला लक्षात कसं ठेवायचं. पोलिओचा डोस, DOAC, पोलिओचा डोस. ओके, D फॉर डोपामाइन, O फॉर ऑक्सिटोसिन, ओके, S फॉर सेरोटोनिन आणि E फॉर एन्डॉर्फिन. हे चारही हॅपी हार्मोन आहेत. ओके, त्याला आपण म्हणूयात मराठीत समतोल व्यक्तिमत्व, म्हणजे हॅपी हार्मोन्स. ओके, शांत व्यक्तिमत्व, आनंदी व्यक्तिमत्व, ओके, म्हणजे हॅपी हार्मोन्स. आणि हे हार्मोन्स कमी झाले की चिडचिडेपणा वाढतो, राग वाढतो, पचनशक्ती डिस्टर्ब होते, पचनशक्ती डिस्टर्ब झाले की अख्खं शरीरच डिस्टर्ब होतं. म्हणजे झोप, दररोज चांगली झोप घेतल्यामुळं शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स तयार होतात आणि आपली ताण तणावाची जी अवस्था आहे, ओके, ती कमी होते. मग ज्या महिलांचे एक सारखे केस गळतात किंवा पिंपल्स येतात, ओके, तुम्ही समजून चला की तुमच्यावरती एक आतमध्ये मेंटल इमोशनल ताण आहे. तो ताण तुम्हाला ओळखला पाहिजे. भरपूर भावना असतात बघा, बोलता येत नाही, पण ओके, सहन कराव्या लागतात गोष्टी. आणि याचा परिणाम चेहऱ्यावरती होतो, हार्मोन्स वरती होतो. ओके, आणि विस्मरणावरती होतो, इम्बॅलन्स मध्ये होतो, काम करण्याच्या पद्धतीमध्ये होतो, कुठलंही काम केलं तर नीट होत नाही. ओके, ह्या सगळ्या गोष्टी होतो, या ताणाचा परिणाम आपल्यावरती होतो. हा ताण कृपया ओळखायला शिका, स्वतःला यातून बाहेर यायला शिका. म्हणून फक्त दररोज 1 तास द्या, तुम्हाला जाणवेल 3 ते 5 दिवसामध्ये फरक पडेल. आणि हो, पहिले 3 दिवस एक्सरसाइज केली नवीन नवीन तर छान अंग दुखतं, सवय नसते शरीराला. ओके, काहींचं अंगासोबत मन पण दुखतं. शारीरिक दुखण्याला आजार येतो, पण मन दुखले तर त्याला उपाय काही नाहीयेत. ओके, मन दुखलं तर तुम्हाला फक्त पातंजली योगसूत्रच मदत करू शकतं, म्हणजे ह्या वर्गाची फिलॉसॉफी. स्वतःला समजून घ्या, स्वतःवर प्रेम करा, स्वतःला सुधारण्याची संधी द्या. आणि हो, स्वतःला माफ करायला शिका. ओके, रात गई बात गई, सोडून द्या, सगळ्या झालेल्या चुका सोडून द्या. लोकांना माफ करा, स्वतःला माफ करा. हळूहळू गोष्टी बदलायला सुरुवात होतात, डेफिनेटली सुरुवात होतात. म्हणजे मनोमय कोशाची शुद्धी व्हायला सुरुवात होते. स्वतःला ऍक्सेप्ट करणं, स्वतःला माफ करणं म्हणजे मनोमय कोशामधली पहिली पायरी आहे. आणि आपण सतत स्वतःशी भांडत असतो, मी ना हे असं नव्हतं करायला पाहिजे, मी ना तसं नव्हतं बोलायला पाहिजे. ओके, नाहीतर आज कदाचित गोष्ट वेगळी असतात. कितीतरी नाती अशी आपली तुटलीत बघा, सगळ्यांच्या जीवनामध्ये अशी नाती आहेत, आपल्याला तोंड सुद्धा त्या व्यक्तीचं बघायचं नसतं. एव्हरीबडी आहे ना अशा व्यक्ती. मेले तरी त्याचं तोंड नाही बघणार, त्याचं तोंड नाही बघणार, हे वाक्य मी ऐकतो. किती त्या व्यक्तीबद्दलचा राग आहे ना आतमध्ये, बरं तो राग त्या व्यक्तीला नाही त्रास देत, तो तुम्हाला त्रास देतोय. कारण ती व्यक्ती तुमच्या डोक्यात बसली आहे. तुम्ही ते रिपीट रिपीट करून आठवतात स्वतःला.
सो यातून बाहेर आल्यावरती आपोआप तुमच्या आरोग्याच्या समस्या सुटतील. त्या व्यक्तीला माफ करून टाका. स्वतःला माफ करा. माझं चुकलं, माफ करा. ओके. सगळ्यात माफी मागणं सगळ्यात उपाय असतं सगळ्या गोष्टीवरचा. म्हणजे रामबाण औषध असतं हे. स्वतःला समजून घेणं, स्वतःवरती प्रेम करणं. ओके. सो झोपेचा हा फॅक्टर सर्वात महत्वाचा आहे. आलं लक्षामध्ये? बाकीचे फॅक्टर या वर्गामध्ये तुम्हाला हळूहळू तुमच्या लक्षामध्ये येतील. मग आता समरी मी तुम्हाला सांगतो, आपण जे काही शिकलो आज, आपण काय काय शिकलोय. ओके. कमिटमेंट आणि इंटरेस्टेड या शब्दामधला आपण अर्थ शिकलो. तुम्हाला 30 दिवस कमिटेड राहायचं आहे. भरपूर अडचणी येतील. आणि अडचणी आल्यावरती जी तुमची बॅच आहे त्या वेळेत नाही जमली, तर 7 पैकी कोणतीही बॅच तुम्ही करा. ओके. बी कमिटेड. सो आय एम कमिटेड. दररोज तुम्हाला एक म्हणायचं. दुसरे आपण फॅक्टर काय शिकलो. बीएमआय म्हणजे काय, बीएमआय कसा काढायचा. तिसरी गोष्ट, माझं आदर्श वजन किती असलं पाहिजे. ओके. आणि चौथी गोष्ट, मला वेट लॉस करायचा आहे, फॅट लॉस करायचा आहे, काही गरज नाहीये, हे सुद्धा तुम्हाला कळलं. म्हणजे आदर्श वजनापेक्षा माझं सध्याचं वजन किती आहे, त्यावरून तुम्हाला डिफरन्स कळला. आणि जर वजन जास्त असेल तर तुम्हाला काय करणं आवश्यक आहे. पंचकोश शुद्धी करणं आवश्यक आहे. पंचकोश म्हणजे वेगवेगळ्या शारीरिक, मानसिक, भावनिक तुम्हाला प्रोसेसेस अवलंबन करणं आहे. म्हणजे 1 तास तुम्ही साधना द्या, त्याच्यामध्ये तिन्ही कोशांची तुमची शुद्धी होणार आहे. ओके. नंतर आपण काय पाहिलं, आहाराच्या बाबतीत पाहिलं. माझा या महिन्यात जर तुमचा पहिला महिना असेल, तर जास्त करून जेवणाच्या वेळा करेक्ट करा. करेक्ट करण्याचा प्रयत्न करा. ते जेवणाच्या वेळा तुम्हाला करेक्ट करायला जमलं, की तुम्ही योग्य पद्धतीने आहार घ्यायला सुरुवात कराल. नाही तर 2 दिवस लय उत्साहाने कराल, चला आता मस्तपैकी सरांनी सांगितले आपण हे बनवू ते बनवू. मग हे कुत्र्याच्या शेपटीसारखं होतं. ओके. नळीत घातली की शेपटी सरळ होते आणि काढली की शेपटी पुन्हा जैसे थे. ओके. म्हणजे क्लास मिस झाला, 2-3 दिवस नाही आला किंवा पुढच्या महिन्यात नाही क्लास केला, तर पुन्हा जैसे थे. चला मग दुसऱ्या क्लासमध्ये, दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये, इकडे तिकडे कुठं कुठं फिरणार, किती दिवस फिरणार. चेहरे पे थी धूल और उम्र भर गालिब आईना साफ करता रहा. ओके. मत भागो, खुद भी चेंजेस करो, स्वतःमध्ये बदल करा. ओके. नंतर आपण आसनांचं महत्व पाहिलं आणि झोपेचं आपण महत्व पाहिलं. बाकीचे फॅक्टर आहे, पाणी पिण्याचा नियम तो तुम्हाला ग्रुपवरती येऊन जाईल दररोज. ओके. साधारणतः 3 ते, आता उन्हाळ्याचे दिवस आहे, 3 ते 4 लिटर पाणी प्या. का प्यायचं, ओके, हे सुद्धा डिटेल आहे. फक्त पाण्याच्या बाबतीत एवढं तुम्हाला सांगेल, जेवणापूर्वी आणि जेवण झाल्यावरती 30 मिनिटं पाणी प्यायचं नाही. ओके. एवढाच एकच नियम लक्षात ठेवा, जेवणापूर्वी आणि जेवण झाल्यावर 30 मिनिटं पाणी प्यायचं नाही. गास गिळण्यापुरतं पाणी तुम्हाला चालेल. ओके. तर आता काही प्रश्न आहेत का, असतील तर सांगा, विचारा. हॅबिट चार्ट मी ग्रुपवर पाठवलाय. ओके. हा हॅबिट चार्ट तुमच्या मनोमय कोशासाठी चांगला आहे. मी आज हे केलं का, नाही केलं का, मला काही अडचणी आल्या का. हॅबिट चार्ट कुठल्या ते पण मी तुम्हाला सांगतो, माझा पॉईंट राहिला सांगायचं तुम्हाला. जस्ट वेट. ओके. ओके. सर्वांना हा ग्रुपवरती हॅबिट चार्ट मिळून जाईल बघा आज. याच्यामध्ये एक छान एक टॅगलाईन दिली बघा. ओके. ही टॅगलाईन दिली आहे, चेंज युअर हॅबिट, चेंज युअर लाईफ. फक्त सवयी बदला, थोडा थोडा बदल करा, तुमची अख्खी राहिलेली जिंदगी सुधरेल, राहिलेलं जीवन सुधरेल. ओके. साध्या गोष्टी आहेत. दररोज 7 ते 8 तासांची झोप पूर्ण केली का. जर खरंच केली असेल ना, तर टिक मार्क करावं, केलीये. आज मी झोप पूर्ण केलीये अशी टिक मार्क करा. नाही केली तर हे करा. ओके. सकाळी वेळेवर उठले का, उठले. नसेल तर क्रॉस करा. अफर्मेशन म्हणणं हे एकदा बघा तुम्ही, तुम्हाला सगळं डिटेल तुम्हाला मिळून जाईल. आणि महिन्याच्या शेवटी कॅल्क्युलेट करा किती झाले व 30 पैकी सपोज 10 इथे झाले, इथे स्वतःला गुण द्या, म्हणजे बरोबर साईन मोजा. ओके. 20 झाले, 15 झाले, 0 झाले, होऊ द्या काही. पण तुम्हालाच समजून जाईल की तुम्हाला काय तुमचं चुकतंय आणि तुम्हाला कोणता भाग इम्प्रूव्ह करायचा आहे, हे स्वतःला तुम्हाला कळेल. आणि जोपर्यंत तुम्हाला हे समजत नाही मला नक्की काय करायला पाहिजे, तोपर्यंत बदल होत नाही. ओके. तर या गोष्टी हॅबिट चार्ट आहे, तो सुद्धा तुम्ही बघा. डिटॉक्स ड्रिंक क्लासच्या आधी घेतला तर चालेल का. येस, त्याचा सुद्धा तुम्हाला मेसेज येऊन जाईल. येस. सो मन लावून ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. ओके. आशा करतो आनंदी चेहरे पाहून की समजलं असेल किंवा समजून घ्यायचा तुम्ही प्रयत्न केला असेल. आता काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारा. आणि हो, याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे. हम्म. झोप योग निद्रा कधी चालू होणार. ओके. झोप योग नाही, योग निद्रा कधी चालू होणार आहे. ओके. 1-2 दिवसात आपण चालू करूयात.
मी तुम्हाला उद्या ग्रुपवरती पाठवून देईल. ओके, आज हा हे सेशन असल्यामुळे आपण योग निद्रा नाही ठेवली, पण पहिल्या योग निद्रेचं रेकॉर्डिंग आहे. ते ऐकून करण्याची गोष्ट आहे, त्यामुळे नाविन्य काही नाही. ज्या काही नाविन्य गोष्टी आहेत ते लाईव्ह क्लास घेऊन मी तुम्हाला, ओके, ते तुम्हाला सांगत असतो, ग्रुपवरती सांगत असतो मी. येस, थँक्यू ममता ताई. येस, ममता ताई या अडीच नाही, मोर दॅन 2 इयर्स, 2 इयर्स पासून त्या साधक आहेत. हो. ओ वा वा वा. यावं सांगा जरा, अनम्यूट करा आणि काय वाटते तुम्हाला. हा, बाकीच्यांसाठी आपला वर्ग हा संपलेला आहे. ओके.